कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनानं 3 सप्टेंबर 2025 रोजी प्रारूप प्रभाग रचना केली होती। त्यानंतर 10 ऑक्टोबर 2025 रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली। नगरविकास विभागानं 10 जूनला ड वर्ग महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेबाबत मार्गदर्शक तत्त्व जाहीर केली होती। यानुसार प्रभागांच्या सीमारेषा ठरवताना मोठे रस्ते, नाले, डोंगर, रेल्वे रूळ किंवा नैसर्गिक मर्यादा यांचा विचार करावा आणि कोणत्याही परिस्थितीत एका इमारतीचा किंवा चाळीचा भाग 2 प्रभागांमध्ये विभागू नये असे स्पष्ट निर्देश दिले होते। मात्र कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये या नियमांचं उल्लंघन झालंय असा आरोप अमोल देशिंगकर यांनी पत्रकार बैठकीत केलाय। नगरविकास विभागानं स्पष्ट मार्गदर्शक तत्त्व दिल्यानंतरही महानगरपालिकेनं शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केलंय। एका इमारतीचा आणि चाळीचा भाग 2 वेगवेगळ्या प्रभागात गेलाय। ही जनतेच्या हक्कांची पायमल्ली आहे। म्हणूनच याबाबत जनहित याचिका दाखल केल्यानं आम्हाला न्याय द्यावा अशी अमोल देशिंगकर यांनी सांगितलं। 16 दौलतनगर येथे राहतो, तरी आमच्या प्रभागामध्ये की जी प्रभाग रचना अंतिम व प्रारूप झालेली आहे ती चुकीच्या पद्धतीने झालेली आहे आणि प्रारूप रचना जी झाली ती योग्य पद्धतीने होती। त्याच्यानंतर जी अंतिम प्रभाग रचना झाल्या ही चुकीच्या पद्धतीने झाल्या। एका बिल्डिंगमधून मधल्या बोळातून 1.5 फुटाच्या बोळातून यांनी सीमारेषा आखलेली आहे, तर ती चुकीच्या पद्धतीची आहे। म्हणून आम्ही हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की हायकोर्ट आम्हाला न्याय देईल। यावेळी सुनील मोरे, ॲडव्होकेट रितेश थोबडे आणि प्रदीप सलगर उपस्थित होते।